ज्या प्रकारे तुम्ही स्मृती तळाला भेट दिली आणि त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे, काय याचा उद्देश आणि काय तुम्ही सांगू इच्छिता? एक लक्षात घ्या की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर ज्या पद्धतीने आज उबाठाचा अपमान होतोय आणि त्यांना तो अपमान वाटत नाहीये, उलट ते सारवासारव करतात त्याच्यावर, आम्ही का मागे बसलो होतो. अहो, हा अपमान कुठल्याही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला बघवला नाही. तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं. अहो, ज्या मातोश्रीवर संपूर्ण देशातून मोठे मोठे नेते येऊन तुम्हाला भेटत होते, तुम्हाला सन्मान देत होते, आज तुमची अवस्था अशी झाली आहे की तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं जातं. अहो, पुढच्या वेळेला तुम्हाला, मला वाटतं, गेटच्या बाहेर उभं करतील अशी तुमची परिस्थिती झालेली आहे. इकडे मराठी माणूस दोन्ही बंधू एकत्र येतात आणि दुसरीकडे पाहतो की अपमान होतो मराठी माणसाला. दोन्ही बंधू एकत्र येतात मला तर वाटत नाही. राजसाहेबांनी तर सांगितलं इलेक्शनला बघूया, आणि एक संपलेला काँग्रेस पक्ष आणि आता जो संपत आलेला एक उभाठा, असे दोघ जण एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही. राजसाहेब हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांना कल्पना आहे आजचा फोटो बघून तेही 2 मिनिटं विचारत पडतील की नक्की या व्यक्तीबरोबर जाऊन आपल्या पक्षाला काही फायदा होणार आहे का. बाळासाहेब जर असते तर त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाची काँग्रेस कधीच होऊन देणार नाही. आज त्यांच्याच मुलांनी उरलेला जो पक्ष आहे उबाठा, तो जाऊन बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताने सिंचलेला जो पक्ष होता तो जाऊन तुम्ही काँग्रेसच्या पायाशी केलात. त्यांनी सांगितलेले जोपर्यंत ही पांढऱ्या पायाची बाई आहे तोपर्यंत मी यांना कधीच सपोर्ट करणार नाही, हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. आणि या बाळासाहेब ठाकरेने त्यांच्या ठाकरी शैलीत आज जे काही बोलले असते ना ते तुम्हाला ऐकवलं नसतं. ही परिस्थिती आहे. त्यामुळे ब्रँड ठाकरे नव्हे तर तुमचा बँड वाचलाय ठाकरे, हे लक्षात घ्या. नक्कीच. आम्ही नेहमीच म्हणतो की विचार, लोकहिताचे विचार हे पुढे असतात आणि लाचार असतात. जे सत्तेसाठी लाचार झालेत ते पाठी असतात आणि हे पाठी असलेले सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांना फक्त सत्ता दिसते, त्याच्यासाठी ते कुणाच्याही पाया पडायला तयार आहेत, कुठेही नाक घासायला तयार आहे. आज जो मराठी माणसाचा अपमान दिल्लीला जाऊन तुम्ही केलेला आहे, कुठलाही मराठी माणूस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माफ करणार नाहीत. उद्धवजी, घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.